स्थानक परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या स्थानक परिसर वाहतूक सुधारणा प्रकल्प अर्थात सॅटिस या प्रकल्पामध्ये रेल्वे मार्गिकेच्या दोन्ही बाजूला उड्डाणपुलांची उभारणी झाली असली तरी त्याच्या जोडणीचं काम मात्र लांबल्याचं चित्र होतं। दरम्यान हे काम येत्या काही दिवसात सुरू होणार असून त्यासाठी रेल्वे विभागाकडून रात्रीच्या वेळेत 2 तासांचे एकूण 19 ब्लॉक घेण्यात येणार आहेत। महिनाभरात हे काम पूर्ण केलं जाणार असून यामुळे गेल्या महिन्यांपासून रखडलेल्या या कामाला आता वेग येतानाही दिसून येतोय। मध्य रेल्वेवरील या महत्त्वाच्या स्थानकातून रोज 7.5 लाख प्रवासी ये-जा करतात। या भागात होणारी वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी स्थानकाच्या पश्चिमेला सॅटिस पुलाची उभारणी करण्यात आली। यामुळे येथील कोंडी काही प्रमाणात कमी झाल्याचं चित्र आहे। गेल्या काही वर्षात ठाणे पूर्व स्थानक परिसरातही वाहतूक कोंडी होऊ लागली आहे। ठाण्यासह विविध परिवहन उपक्रमांच्या बोरिवली भागात जाणाऱ्या बसगाड्या इथून सुटतात। याशिवाय खासगी बसगाड्याही येथूनच वाहतूक करतात। लांब पल्ल्यांच्या गाड्यांचा फलाट जवळ असल्यामुळे हे प्रवासी सुद्धा स्थानकाच्या पूर्व भागातून वाहतूक करतात। यामुळे गेल्या काही वर्षात येथे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली। ही समस्या सोडवण्यासाठी पश्चिमेच्या धर्तीवर स्मार्ट सिटी योजनेतून स्थानकाच्या पूर्वेला सॅटिस प्रकल्पाची उभारणी करण्यात येत आहे। सुमारे 260 कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला बंपर विजय मिळाला होता। भाजपनं सर्वाधिक जागा मिळवल्या होत्या। त्यानंतरही मुख्यमंत्री पदासाठी चुरस होती। आज अखेर देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्राच्या पुढील मुख्यमंत्रीपदी निवड झाली। नेते म्हणून देवेंद्र फडणवीस हे उद्या आझाद मैदानात शपथ घेणार आहेत। महाराष्ट्राच्या पुढील मुख्यमंत्र्यांची निवड झाली आहे। भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची नेतेपदी निवड करण्यात आली असून त्यामुळे त्यांची पुढील मुख्यमंत्री होण्याचं निश्चित झालं आहे। आमदार आणि केंद्रीय निरीक्षकांनी त्यांना एकमतानं पाठिंबा दिलाय। आता देवेंद्र फडणवीस आझाद मैदानावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत। आज ठाणे येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाबाहेर जिल्हाध्यक्ष संजय वाघोले यांच्या नेतृत्वाखाली लाडू आणि पेढे वाटत ढोलताशांच्या गजरात नाचत फुगड्या घालत एकच जल्लोष साजरा करण्यात आला। भारतीय जनता पक्षाचे सर्व सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते, माजी नगरसेवक आणि नगरसेविका यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज केंद्रीय निरीक्षक आले होते कालच मुंबईमध्ये आणि केंद्रीय निरीक्षकांनी आज विधिमंडळाच्या सभागृहामध्ये एकमताने देवेंद्र फडणवीस यांच्या विधिमंडळाच्या नेतेपदी निवड केली आणि त्या ठिकाणी चंद्रकांतदादा पाटील असतील, आशिषजी शेलार असतील, सुधीरभाऊ मुनगंटीवार असतील, रवींद्र चव्हाण असतील यांनी एकमताने विधिमंडळाच्या नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड केलेली आहे। आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या मनात होतं 5 वर्षापूर्वी देवेंद्रजी त्या ठिकाणी मुख्यमंत्री झाले होते। भारतीय जनता पार्टी हा मोठा पक्ष होता आणि त्यावेळी मुख्यमंत्री पदाबाबत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना मोठी आशा होती आणि आज महाराष्ट्रातल्या सर्व भारतीय जनता पार्टीची कार्यकर्त्यांची आशा आज या ठिकाणी पूर्ण झालेली आहे। देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा उद्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत आणि महाराष्ट्रामध्ये जी अपुरी राहिलेली जी कामं आहेत, माननीय मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी ज्या झपाट्याने 2.5 वर्षापूर्वी कामं केलेली आहेत ती सर्व कामं प्रगतीपथावर त्या ठिकाणी नेण्याचं काम महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे करतील आणि महाराष्ट्र राज्य हे देशामध्ये 1 क्रमांकाचं राज्य होईल अशी सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना आशा आहे। शिवसेनेमध्ये कुठेतरी शुकशुकाट दिसत आहे। येणारी महापालिका निवडणूक बघता कुठेतरी या ठिकाणी नाराजी देखील व्यक्त केली जाईल। बघा, आम्ही महाराष्ट्र राज्याच्या निवडणुका महायुती म्हणून लढलेलो आहे आणि त्यामुळे या ठिकाणी प्रत्येक पक्षाने चांगला रिझल्ट दिलेला आहे। भारतीय जनता पार्टीचे 132 आमदार प्लस 5 अपक्षांनी पाठिंबा दिला आहे। शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पण एक मोठा गट म्हणून उदयास आलेला आहे। अजित पवार गटाने पण त्या ठिकाणी चांगला स्ट्राईक रेट दिलेला आहे आणि त्यामुळे सर्व आमदार हे एकत्र आहेत। उद्या शपथ घेतल्यानंतर त्या ठिकाणी महायुतीच्या आमदारांची त्या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये त्या ठिकाणी समावेश होईल। गृहनिर्माण आणि नगरविकास खात्याच्या स्थायी समितीची बैठक आज संसद भवन दिल्ली येथे संपन्न झाली। यावेळी ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी केंद्रीय निधीचं योग्य नियोजन करणं, विकास कामांवर देखरेख ठेवणं, झालेल्या कामांचं ऑडिट करणं अशा महत्त्वपूर्ण सूचना केल्या।
गृहनिर्माण आणि नगरविकास खात्याच्या कमिटीत देशातील शहर विकास, नियोजन, गृहनिर्माण या विषयांवर निर्णय घेतले जातात. केंद्र सरकार देत असलेल्या निधीचं नियोजन आणि त्याचा वापर योग्य पद्धतीनं होतो की नाही यावर चर्चा करून निर्णय घेतले जातात. काही ठिकाणी फक्त दिखाव्याकरिता सल्लागार कंपनीतर्फे सादरीकरण केलं जातं आणि केंद्रांकडून निधी उपलब्ध करून घेतला जातो. प्रत्यक्षात बऱ्याच योजना या सादरीकरणासाठी असतात. असे उपक्रम पुढे सुरू राहत नाहीत. अल्पावधीत ते बंद केले जातात. याकरिता सल्लागार कंपन्यांच्या रिपोर्टवर अवलंबून न राहता शासनानं स्वतः देखरेख ठेवणं गरजेचं आहे. तसंच केंद्र सरकारनं झालेल्या विकास कामांचं ऑडिट करणंही गरजेचं असल्याचं मत खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केलं. रस्ते, विद्युत, पाणीपुरवठा यांसारखी कामं प्रत्यक्षात दिसतात, परंतु संगणकीकरण तसंच ई-गव्हर्नन्सची कामं प्रत्यक्षात दिसत नसल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होतो. याकरिता केंद्र सरकारनं कडक पावलं उचलण्याची गरज आहे. याची चौकशी करावी अशी मागणीही खासदार नरेश म्हस्के यांनी या बैठकीत केली. तसंच दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई कराव्यात अशा सूचनाही नरेश म्हस्के यांनी केल्या आहेत. सल्लागार कंपन्या आणि अधिकाऱ्यांचे साटेलोटे बंद करून प्रत्यक्षात कामाला महत्त्व देणं गरजेचं आहे. योग्य नियोजनाअभावी दिलेला निधीचा उपयोग नगरविकासासाठी होत नाही. अनेक ठिकाणी सुरू केलेल्या योजना बंद झाल्यात. त्यामुळे सरकारनं दिलेला निधीचा अपव्यय झाला आहे. तरी सरकारनं याची चौकशी करून भविष्यात अशा पद्धतीनं काम होणार नाही याची दक्षता घ्यावी अशी सूचनाही खासदार नरेश म्हस्के यांनी केली आहे. आजच्या बैठकीत देशभरात नगरपालिका, नगरपंचायत आणि शहरांच्या ई-गव्हर्नन्स म्हणजेच आधुनिकीकरण आणि कॉम्प्युटरायझेशनकरिता केंद्र शासनाकडून करोडो रुपये दिले गेलेत. परंतु त्याचं आउटपुट काय आहे, ते काम योग्य रीतीनं सुरू आहे की नाही याची माहिती घेत आहात का, असा प्रश्नही खासदार नरेश म्हस्के यांनी उपस्थित केलेत. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ईव्हीएम हटाओ, लोकशाही बचाओ या घोषणेनं ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन छेडले. विधिमंडळ गटनेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सामान्य नागरिकांनी ईव्हीएमच्या विरोधात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना 10,000 पोस्टकार्ड पाठवली. ईव्हीएममधील मतदान आकडेवारीवर अनेक निवडणुकांमध्ये तफावत आढळल्यानं लोकशाही प्रक्रियेवर संशय निर्माण झालाय. या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वाक्षरी मोहीम आणि जनजागृती अभियान राबवण्यात आलं. नागरिकांना पोस्टकार्डद्वारे राष्ट्रपतींकडे मतपत्रिकेच्या पुनर्स्थापनेसाठी मागणी करण्याचं आवाहन करण्यात आलंय. डॉ. आव्हाड यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ईव्हीएममध्ये छेडछाड झाल्याचं आम्हाला वाटत असून मतदानाची आकडेवारी 52% तासाभरात 68% कशी पोहोचली, अशा विसंगती लोकशाहीसाठी धोकादायक असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे बॅलेट पेपरवर मतदानाची मागणी केल्याचं त्यांनी सांगितलं. या आंदोलनात सुहास देसाई, प्रकाश पाटील, सुजाता घाग यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनीही सहभाग घेतला. लोकशाहीमध्ये त्या प्रक्रियेमध्ये, मतदानाच्या प्रक्रियेमध्ये 0.1 जरी असेल तरी तुम्हाला मतदानाची प्रक्रिया बदलावी लागेल. कारण का जगातली लोकशाही टिकवण्यासाठी त्या प्रक्रिया पारदर्शक असणं ही गरज आहे. आता ह्या प्रक्रियेबद्दलच लोकांच्या मनात शंका आहेत. आमच्या तर आहेत, पण लोक पण बोलायला लागले. ट्रान्सपरन्सी ठेवा ना. तुम्ही म्हणता ना की मतदान बरोबर झालंय, त्या वरती सह्या केलेल्या चिठ्ठ्या आहेत ना, त्या मोजा. टोटल लागेल.
पण निवडणूक आयोगाने तोंड तर उघडलं पाहिजे की 13% मतं वाढली कशी. 13% म्हणजे एकंदर मतदानाच्या 1/4 1/4 मतं एका तासात वाढतात. ते 8-9 तासामध्ये 3/4 आणि एका तासामध्ये 1/4. 13% मतदानात वाढ होते, ही कशी शक्य आहे. तुम्ही जे 17C फॉर्म दिलेत आणि मतांची बेरीज जुळतच नाहीये. 17C फॉर्म दिवसभर कशाला त्या एजंटला बसवून ठेवता. प्रक्रियेमधलं काहीच जुळत नसेल तर त्याचं तरी उत्तर द्या ना बाहेर येऊन. निवडणूक आयोगाने बाहेर यावं, उत्तर द्यावं. घोडबंदर भागात मे महिन्यात निर्माण होणाऱ्या पाणी टंचाईच्या काळात टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी 24 लाख रुपयांच्या कामाची निविदा. नवीन ठाणं अशी ओळख असलेल्या घोडबंदर भागात मोठमोठी गृहसंकुलं उभी राहत असल्यानं येथील लोकसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. परंतु येथील पाणी टंचाईच्या समस्येवर ठाणे महापालिकेला अद्याप ठोस उपाय मिळाला नसल्याचं स्पष्ट झालं असून यंदाही या भागात जानेवारी ते मे महिन्यात निर्माण होणाऱ्या पाणी टंचाईच्या काळात टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याचं नियोजन पालिकेनं आखलं आहे. या कामासाठी 24 लाख रुपयांच्या निविदा पालिकेनं काढली आहे. ठाणे शहरात सद्यस्थितीत 4 स्रोतांमार्फत दररोज 585 दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. यामध्ये महापालिकेच्या स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेतून 250 दशलक्ष लिटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून 135 दशलक्ष लिटर, स्टेम कंपनीकडून 115 दशलक्ष लिटर आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून 85 दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतोय. शहराची लोकसंख्या 28 लाखांच्या घरात गेली आहे. वाढत्या लोकवस्तीमुळे शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण होते. त्यातच पाणी पुरवठा योजनेतील जलवाहिन्यांच्या देखभाल आणि दुरुस्ती कामासाठी पाणी पुरवठा बंद ठेवला जात असल्यानं ठाणेकरांना पाणी संकटाचा सामना करावा लागतो. धरणातील पाणी नियोजनासाठी जानेवारी महिन्यापासूनच पाणी कपात लागू केली जाते. जून महिन्यापर्यंत या पाणी कपातीत वाढ होत जाते. यामुळे जानेवारी ते मे महिन्यात शहरात सर्वत्र पाणी टंचाईची समस्या निर्माण होते. नवीन ठाणं अशी ओळख असलेल्या घोडबंदर भागात गेल्या काही वर्षांपासून पाणी टंचाईची समस्या जाणवत असून उन्हाळ्यात ही समस्या अधिक तीव्र होताच या भागात टँकरची मागणी वाढते. परंतु पालिकेकडे 2च टँकर उपलब्ध असल्यामुळे प्रशासनाला नागरिकांच्या मागणीनुसार टँकरद्वारे पाणी पुरवठा करणं शक्य होत नाही. यामुळेच पालिकेकडून दरवर्षी खासगी टँकर भाड्यानं घेण्यात येतात. यंदाही पालिकेनं भाड्यानं टँकर घेण्याचं नियोजन आखलंय. या कामासाठी 24 लाख रुपयांच्या कामाची निविदा पालिकेनं काढली आहे. यानुसार पालिका खासगी टँकर भाड्यानं घेऊन त्याद्वारे नागरिकांना विनामूल्य पाणी पुरवठा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.